नमस्कार श्रोते हो, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 17वा। तर चला मग सुरू करूया या अध्यायाला। या अगोदर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि सोबतच्याच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करून ऑलवर प्रेस कराल, जेणेकरून तुम्हाला पुढचा अध्याय लगेच पाहायला मिळतील। श्रीराम समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। जय जयाजी रघुराया, तुमच्या चरणी माझा माथा। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 अनाथनाथा प्राणसख्या, दुर्धर हे तुझी माया। निवारी भयापासूनी, मी तव अत्यंत दीन। पदरी नसे काही धन, जेणे घडे दान्य पुण्य, हे तो न घडे जान सर्वथा। परी विश्वास बैसला एके ठाई, नामविन सार्थक नसे काही। म्हणून भलत्या प्रकारे पाही, नाम हृदयी वसो दे। या लागी नाही हेत धरिला, दुसराही वाक्य आधार एकिला। नारदाप्रती अनुवादला, स्वये जनार्दन रूपे। ऐसिया वासन वचने, विश्वास धरिला जीव प्राणे। कथा कुशळता काही नेने, आनिक नेने साधन। आताकडे तैसे करी, तारी अथवा मारी। उचित येईल ते करी, अयोध्या पुरवासिया। एका श्रोते हो सादर। मलमहात्माचा विस्तार, कथाभाग अपूर्व फार। लक्ष्मीनारायण संवाद, लक्ष्मी ते वेद जनार्दन। मलमास करिता स्नान, परी दिनचर्य करिता जान। तेही महिमान अवधारा, जया ते शक्ती नाही शरीरी। स्नान करिता एकमास वरी, तयाने चिरात्र बरविया परी। स्नानविधी सारीजे, तरी ए विषयीचा इतिहास। अवधारी जे सावकाश, श्रवण करिता विशेष। साधे यश तयाते, पूर्वी दक्षिण दिशे पवित्र। प्रतिष्ठान पूर्णक्षेत्र, गंगा प्रवाह विचित्र। ब्राह्मणवाणी सुपात्र पै, ब्रह्मवृंदाचा समुदाय। ठाई ठाई वेद घोष पहा हो, चारी वर्ण सर्व धर्म पहा हो। यथाचारे वर्तती, षटकर्मीरत ब्राह्मण। अध्ययन अध्यापन, समयी अतिथी आलिया जान। देती भोजन यथासुखे, स्मृती स्मृती पुराणे। घरोघरी हरिकीर्तने, वेदघोष पारायणे। सदा सर्वदा सारखी, तव तया नगरी एक ब्राह्मण। धर्मशर्मा नामधिभान, सदाचारे सुख संपन्न। सर्वज्ञ दयाळू तो, तयाची स्त्री परम पतिव्रता। काशी नामे साध्वी विख्याता, एकोमय वर्तती उभयता। वृद्ध अवस्था दोघाते, पोटी संतान नसे काही। परी विद्याबळे मान्यता होई, विशेष भाव सर्वा ठाई। पूजासनी श्रेष्ठता, उभयता समान वयस। तव पातलिया मळमास, गौतमी तटी स्नानास। नारी नर समस्त जाताती, ऐसे वर्तता ते अवसरी। विप्रस्त्रियेने देखिले नेत्री, मना माझी विचार करी। मने कवन परी करावी, जन जाताती स्त्रानासी। आचरताती पुण्याचरणासी, शक्ती नाही माझी या शरीराशी। कवन उपयाशी करू आता, ऐसी चिंता करीत हृदयात। तव पती पातला गृहात, एरी पुसत असे वृत्तांत। खेदयुक्त आजी काही, एरू म्हणे स्वामी राजा। हृदा जन्म हा पै माझा, नेम धर्म तप ओजा। अध्यक्षच्या नेनेमी, मलमास तो पुण्यागडा। स्नाना ते जाती विप्रमेळा, स्त्री बाळ वृद्ध सकडा। करीती सोहळा उपचारे, ते देखून माझी जीवी। चिंता वाटतेसे हृदयी, परी शरीरी शक्ती नाही। या लागी पाही उदग्रमी, एकुणी स्त्रियांचे उत्तर। कृपेने द्रवले विप्र अंतर, काय बोले प्रत्युत्तर। ते साचार परिसिजे, धन्य ते उभयंता पवित्र। तयाचे दर्शने, पवित्र गाव नाही तरी चित्र विचित्र। स्त्री पुरुष चरित्र अवधारा, स्त्रिया आचरिती नेम धर्म। भ्रतार शुद्धेने तडमडे परम, तयावरी क्रोधयुक्त अधम। बोले काय कामिनी ते, म्हणे तुम्हान ते स्त्रान नाही संध्या नाही। पाकसिद्धी झाली की नाही, या विरहित आनिक काही। दुजा नाही व्यापार, स्वय पुण्य करवेना। दुजियाचे देखो शकेना, आता क्षणभरी निवांत बैसाना।
मी येतो पुराणाहुनी. तव तरी निद्रा कर स्वस्त, लवकरी जेविता देह पोसत. शेवटी मसनवटी होय प्राप्त, ऐसे ज्ञान सांगता भ्रतारा. भ्रतारे बोधावे स्त्रियेसी, शास्त्ररीती आहे ऐसी. सांप्रत स्त्री धर्माशी, न भूतो भविष्यती. ऐसो ऐसी नवे विप्र ललना, नुलंगी कधी पतिवचना. धन्य ते पतिव्रता अंगना, विप्रना संतोषे. मग स्त्रिये ते बोले उत्तर, उभयंता जरा भूते शरीर. चालतना ठाके गंगा तीर, तरी एक विचार अवधारी. संपूर्ण मासवरी करिता स्नान, शरीर अवकाश न दिसे जान. तरी त्रिरात व्रत संपूर्ण, करू आपण उभयता. ऐसा विचार करूनिया, ती रात्र जाती तटाकिया. एकामेकाचा हस्त धरूनिया, जाती लव ह्या स्नानाते. उष्यकाली करूनिया स्नान, सारुनिया तीळ तर्पण. स्वगृही येतो परतून, देती दान द्विजाते. शक्तीनुसार अपूप अन्न, ते कांशपात्री निक्षेपून. घृतासहित किंचित सुवर्ण, देती दान सत्पात्री. मग पाकसिद्धी करून, स्वयंतिक्षी विप्रवात पाचारून. यथारुची करीती भोजन, आनंद मना उभयंताच्या. ऐसे लोटले 2 दिवस, तिसरे दिने चालेली गंगेस. तव अपूर्व वर्तले त्या समयास, सावकास अवधारा. एक माय उमरली रजनी, उभयंताचे निसध्यास असे म्हणी. म्हणून अपरात्रीच उठूनी, स्नाना लागूनी चालिले. तव एकाएकी समोर, पिसाची उभा राहिला थोर. लंबोदर दीर्घ शरीर, क्षुधाधर उभा ठेला. मस्तकी केश विखुरले, ते धूम्राकार आरक्त डोळे. नकाचे गुंडळे वळले, जीव आवाडे चटित. दंत विशाळ दीर्घ घोर, केवळ अस्थींचा पंजर. उभा ठेला उन्नग्न दिगंबर, देखून विप्र कापतसे. विप्र ललना भयभीत, केऊ ते उदले अरित्र अद्भुत. पूर्ण क्रियेशी विग्रह प्राप्त, अकस्मात उदेले. नेनो कर्मांचे विधान, आम्हा पुण्य घडेल कुठून. स्नानाते आजी तिसरा दिन, निवारी विघ्न केशवा. तव तो पिसाच रुषाते, आळे पिळे असे घेत. नयनी देखून उभयांते, धावून येत संज्ञ. विप्रे धैर्य धरून मनी, बोलता झाला तोच क्षणी. म्हणे तू तत्व कोण या स्थानी, आलसी कोठून सांगा पा. एकूण विप्राचे उत्तर, ए रे घातला नमस्कार. पूर्वस्मरण झाले साचार, बोले उत्तर ब्राह्मणांते. एके भूदेवा वाहिले, तव दर्शन पावन झाले. करदोय जोडून वाहिले, विप्रा लागी तेथवा. पिसाची जोडिता कर, विप्र भीतीने गेला दूर. कापतसे थरथर, झाला स्थिर ते काळी. मग तो पिसाचे बोले वचन, मी पावन झालो तव दर्शन. पूर्वस्मरण आठवले जाण, एके कथन भूदेवा. पूर्व मी धनंत्वर सावकार, सकळ वस्तूंचा रक्षणार. माझी या धनाशी नाही पार, सौख्य अपार भोगुमी. दासदासी स्वगृही, गोमहिसीस खिल्लारे पाही. पुत्रकन्या स्नुद्धा सर्वही, मिती नाही भाग्यांते. परी स्वप्नही नेने धर्मदान, मग कैसे पुराण श्रवण. नेने कधी हरिकीर्तन, नाही दर्शन संतांचे. सदा सर्वदा चित द्रव्यापरी, विप्रभोजन धडे तिळभरी. तव पातली महामारी, जालवलं शरीरी हतकाया. यमदूती नेला मारित, कुंभपाकादी चाचणी तेत. मज भोगविली अमित, तेन सांगावे ते माझेनी. यम चाचणी अपार, सांगता उलो पाहे अंतर. शब्दन फुटे बाहेर, बोलता उत्तर तुम्हासी. ऐसे दुःख बहुत, मज भोगविती यमदूत. मग मज ढकलून देत, चांडाळ योनीत जन्मलो. तिसरे जन्मी भिल्ल झालो, चौर कर्म करू लागलो. वाट पांडू लागलो, मारू लागलो प्राणिया. जीव मात्राचा करी घात, पुराणी काते जीवे मारित. साधू संता ते द्वेषित, नाही भीत पापाते. परद्वारा ते मिती नाही, ऐसे पाप वर्तिले देही. तव भगेंद्र लिंग पाही, पातन झाले शरीर. मग लागला क्षयरोग, मृत्यू पावलो सवेग. तव यमलोकीचा संग, सांगता भोग उगदेला. माझे पाप अतिव दुस्तर, जाणून या यमकिंकर. अशी पत्र नरक अघोर, भोगविले फार मज लागी. ऐसे 30 सहस्त्र वर्षवरी, क्लेश भोगविले शरीरी. मग पिसाची योगी निर्धारी, प्राप्त झाली मज लागी. निवेदिलासे समस्त, परी तव दर्शन करुनी मुक्त. होईन ऐसे वाटते. ऐसा माझा पूर्ववृत्तांत, निवेदिलासे समस्त. परी तव दर्शने करुनी मुक्त, होईन ऐसे वाटते. तरी ब्राह्मण हृदय कोमड, करी परोप्रकार अढळ. जनी निरसे पिसाच मड, होई दयाळ महाराजा. पर उपकारी द्विजवर्या,
आचरसी सद्वृत्ती सक्रिया, तरी माती उपकार करून या निवारिया भयापासूनी. ऐसी ग्लानी करून ते काळी, बोलतसे करुणा मेळी. विप्र दर्वला हृदय कमळी, अभयवाणी बोलत. म्हणे तो आकिंचन ब्रह्मान, गाठीस नाही काही धन. जेणेकरिता घडे धर्मदान, तेही साधन नेनेमी. परिमळ मास असे प्रस्तुस्त, त्रिरात्री स्नानाते असे जात. तया माझी 2 दिवस झाले सतत, उर्वरित दिन एक पै. तरी आम्ही स्नान करून मागवतो येता, तोवरी तू स्थिर राहे आता. पुढे विचार सुचेल तत्वता, तोची व्यथा परिहारी. ऐसा वदोनी प्रश्न तयासी, उभयता गेले स्नानासी. येरू बसला मार्गासी, केदवा येते म्हणूनी. जडो ही दुराशा पापीन, इने नाडिले समग्र जन. न सोडी कवना लागून, दुरत्यत्य जाणे आशा आहे. तापसी हो का संन्यासी, भूत अथवा पिसाजासी. रंक हो का रायासी, आशा कवनासी सुटेना. जेने आसेचा त्याग केला, तोची जाणावा मुक्त झाला. एर तो जगत्रय भला, सर्वही गोविला आशेने. असे तो पिसाच्या आशाबद्ध, मार्ग लशी तशी सुबद्ध. ते येरीकडे गंगाजळी ब्रह्मरुद्ध, स्नाने करीती अधमर्षणी. सारुणिया नित्य कर्म, मागे परतला विप्रोतम. तव मार्गी तो अधम, वाट पाहत बैसला. केदवा येईल म्हणूनी, आशाबद्ध निजमनी. मार्ग लक्षित बैसला ध्यानी, जेवी कामिनी जाराते. की दाता लक्षितसे याचक, अनार्थी लक्षी अनोदक. तुर्षात लक्ष्मी गंगोदक, तेवी देखे पिसाच तो. विप्राते देखून नयनी, नमस्कार घातला धरणी. म्हणे दयावंता मोक्षदानी, दावी करुणी आपुली पै. करुणा शब्द ऐकून कानी, विप्र दवला अंतकरणी. मग तया ते आश्वासुनी, उदक करी घेतलेसे. म्हणे महापुरुषा एक वचन, त्रिरात्री स्नानाचे जे पुण्य. जे तू म्या केलेस अर्पण, हो उद्धरण पै तुझे. ऐसे वचन बोलूनी, उदक घातले ते चरणी. तव नवल वर्तले ते सज्जनी, सावधमनी परिसावे. पूर्ण दयाळू दिनदान, दासाचे ऊन पडो नेदी किंचित. आपुली बिद्रावळी सांभाळीत, महिमा वाढवित भक्तांचा. मग स्वर्गाहुनी विमान, उतरले झाले ते क्षण. चतुर्भुज विषगुण, समान तेजस्वी. पररमणीय लकलकीत, माझी घंटा घनघनीत. ऐसे विमान अकस्मात, नयनी देखत विप्रतो का. दिव्य देही करून पिसाच ते, विमान पाहिले वाहिले तया ते. तवत स्तुतिवात गर्जत, भावे नमित भूदेवा. मने करुणा करा विप्रवया, कृपासागरा परम उपकारिया. वेचून आपली पुण्यक्रिया, केला मज पापिया उद्धार. धन्य तो परोप्रकारी जन, परकाजी वेचिती प्राण. तयावरी संतुष्ट जनार्दन, न लागे आन साधन पै. ऐसो ऐसा पिसाचे उद्धरिला, 3 जन्माते मुक्त झाला. 3 स्नानाते पुण्यागडा, तात्काळ पावला मोक्षाते. ऐसा प्रत्यय देखून मनी, पुण्य नेम धरिला ब्राह्मणी. उभयता गेले उद्धरोणी, ते वैकुंठ भुवनी वास्तव्य. हे महात्मा स्नानाचे सांगितले 3 दिवसांचे. अगणित पुण्य 1 मासाचे, महिमान स्नानाचे आगळे. ऐसा कथाभाग समग्र, लक्ष्मी ते वंदे शार गंधर. तोची प्राकृत भाषे सविस्तर, केला उद्धार श्रोती यांचा. म्हणून भावार्थ धरुनी, व्रत आचरावे सज्जनी. अमान्य न माना कोणी, व्यासवनी सत्य हे. मी तव संतांचा पाईक, चातुर्य कडा नसे ठाऊक. परितेते वदविता एक, रघुनायक दाशरथी. श्रोती या भक्त्यांचे अंतरी, तोची व्यापक सर्वांतरी. म्हणून प्रार्थनेची वैखरी, कुंठित निर्धारी झालीसे. इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्यपुराणेचे समस्त, मनोहर सुत विरचित 7सोऽध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पण समस्तु. बोल पुरुषोत्तम भगवान की जय. भेटूया श्रोत्यांनो पुढच्या अध्यायामध्ये. पुढचा अध्याय पाहण्यासाठी लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि सोबतच्याच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करून ऑलवर प्रेस कराल, जेणेकरून तुम्हाला लगेच पुढचा अध्याय मिळेल. धन्यवाद.